विधानसभा निवडणुकीत आता महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर आता महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे, कारण पुढील 2 महिन्यात मुंबई महानगरपालिका निवडणुका होणार आहेत. मात्र उद्धव ठाकरेंसाठी ही लढाई प्रतिष्ठा आणि अस्मितेची ठरणार आहे, कारण विधानसभेच्या निकालात ठाकरे सेनेला फक्त मुंबईत 10 जागा मिळाल्या. उद्धव ठाकरेंच्या सेनेची मुंबईतील ही आतापर्यंतची सर्वात वाईट कामगिरी आहे. त्यामुळे मुंबईत उद्धव ठाकरेंसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीकडे आता सर्वांचं लक्ष आहे. विधानसभा निवडणुकीत मोठा फटका शिवसेनेला बसलेला आहे. ठाकरेंची आता विधानसभेतील मुंबईतली कामगिरी आपण पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून. बघा, विधानसभेसाठी लढवलेल्या जागा होत्या 24 आणि मुंबईतले विजयी उमेदवार आहेत 10. आता विधानसभेनंतर ठाकरेंसोबत मुंबई महापालिकेत कोणती आव्हानं आहेत ते आपण पाहूया. विधानसभा निकालानंतर पक्षात गळती वाढण्याची भीती आहे. माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करतील अशी देखील शक्यता आहे. आणि महायुतीचा प्रखर हिंदुत्वाचा मुद्दा सोडून काढण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे. मराठी मतदारांना पुन्हा ठाकरे सेनेकडे वळवण्याचं देखील आव्हान उद्धव ठाकरेंसमोर आहे. आणि पक्षामधली अस्वस्थता थांबवण्याचं देखील सर्वात मोठं आव्हान आहे.